स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी। स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है। खुद से ही करनी होगी शुरुआत, बनाएं स्वच्छ भारत साथ साथ। एक पवित्र सी हवा बहेगी, उज्जवल उज्जवल हो भारत। कोना कोना निर्मल होगा, विश्व कहेगा जय भारत। जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत। जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत। मिलजुल कर अब सफल करें हम स्वच्छता अभियान। मिलजुल कर अब सफल करें हम स्वच्छता अभियान। जाग उठी है देश की धरती, जागा हिंदुस्तान। आया नया अभियान लेकर स्वच्छता अभियान। आया नया अभियान लेकर स्वच्छता अभियान। गप गप धप गप धस धप धप गप धसा धप गप धप गरे गसा सारे रे सा ग ग सा पा प सा ध ध थ सा रे ग प ध सा रे ग रे सा ध प ध सा। अब घर से लेकर बाहर कचरे का न हो अंबार। अब घर से लेकर बाहर कचरे का न हो अंबार। निर्मल भारत का सपना करना है हमें साकार। निर्मल भारत का सपना करना है हमें साकार। सड़कों के किनारे बंद करें हम गंदगी फैलाना, हो प्रदूषण से मुक्त हमारी गलियां और बाजार। हम क्यों न सफाई को ही समझे, हम क्यों न सफाई को ही समझे अपना स्वाभिमान।
जाग उठी है देश की धरती, जागा हिंदुस्तान। आया नया विहान लेकर स्वच्छता अभियान, आया नया विहान लेकर स्वच्छता अभियान। असतानाच तिने गाडीमध्ये आम्ही प्रवास करत होतो आणि पाणी रिकामी झालेली बाटली सवयीप्रमाणे काच खाली केली आणि टाकण्यात आलं. अरे म्हणजे काका तसं काय करू नको, ठेव गाडीमध्ये, माझ्याकडे दे बाटली. आपण थांबलो की कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. आणि तिच्यामुळे मला ही सवय लागली की अरे म्हणतात खरंच आपण तर जबाबदार नागरिक आहोत, एका शाळेचे मुख्याध्यापक आहोत. आपण जर असं वर्तन केलं तर मुलं काय आदर्श घेतील, नागरिक काय आदर्श घेतील. आणि म्हणून म्हणजे फार छोटी गोष्ट, छोटी मुलीकडून मला ती शिकावी लागली. आणि मग आधीमध्ये ती आमची वृत्ती ती पण हो पप्पा असं काय करू लागते, तिथे कशाला वस्तू टाकली, कचरा तिथे कशाला टाकला, अशा पद्धतीचं. आता अलीकडं काय झालं आहे, मुलांमध्ये ही जागृती व्हायला पाहिजे. कारण मुलंच तुम्ही भविष्यातले देशाचे नागरिक आहात. आणि त्यामुळे हा जर भारत आपला स्वच्छ ठेवायचा असेल तर परिसरातून सुरुवात करावी लागेल, आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. आपल्या घराच्या आजूबाजूला कचरा, आता आपण गावात राहतो, गावात तर आपल्या लोक अत्यंत चांगली आहेत की शेण असेल ते गोठ्यामध्ये त्या शेणखळीमध्ये नेऊन टाकणे, आहे की नाही. आपण निसर्गाच्या सगळे जवळ आपल्याकडे गुरं खऱ्या प्रमाणात का होईना आहेत. आपलं अंगण आपण त्या शेणाने सारवतो, आहे की नाही. आपली आजी ती काम करत असते आणि एक प्रकारे ते निर्जंतुक करण्याचं सगळं काम ते करत असतं. आता अलीकडे प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. मग आपल्याला हे जे प्लास्टिक आहे आणि पिशव्या येत आहेत, मग त्यांचं आपल्याला त्या प्लास्टिकच्या कचरा होऊ नये ह्याचं आपल्याला आता इथून पुढं काटेकोर नियोजन करावं लागेल. तर या चांगल्या सवयी आता शासनाने, सरकार सांगतं आहे म्हणून आपण करायचं नाही, तर हे आपल्या अंगात असलं पाहिजे. महात्मा गांधी जे महात्मा झाले त्यांचंसुद्धा स्वच्छतेवरतीच भर होता. स्वच्छता, त्यांच्या आश्रमामध्ये राहत होते, तो आश्रमसुद्धा अत्यंत स्वच्छ काटेकोर त्या ठिकाणी असायचा. तर आज तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये गेलात आणि एखाद्या कॉर्पोरेट इमारतीमध्ये गेलात, एखाद्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलात. कॉर्पोरेट म्हणजे काय मुलांना, कंपन्या माहिती आहेत ना, वेगवेगळ्या, रिलायन्स कंपनी, टाटा कंपनी, ट्रक बनवणारी कंपनी, कम्प्युटर बनवणारी कंपनी, त्या कंपन्यांचे ऑफिसेस, ते जे ऑफिसमधून त्या कारखान्याचं नियंत्रण चालतं, त्याला आपण कॉर्पोरेट ऑफिस असं म्हणतो. त्या ठिकाणी जर गेला तर अत्यंत स्वच्छता असते, फार प्रचंड स्वच्छता असते. तर काही ठिकाणी मग आपण गेलं, तुम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळपास गेलं तर तुम्हाला वेगळं चित्र दिसेल. तुम्ही ज्यावेळेस शहरात जाल आणि त्या एखाद्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतराल तर एखादा कोपरा हा त्या ठिकाणी थुंकून एवढा रंगवलेला असतो भयंकर की आपल्याला ते किळस वाटतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपले काही मंडळी इतर आहेत, त्यांना काही स्वच्छतेचं महत्त्व नाही. आणि मग या अस्वच्छतेमधूनच आज डेंग्यू, मलेरिया याची साथ मोठ्या प्रमाणामध्ये पसरते. आता डेंग्यू झाला, त्या डेंग्यूच्या सोबत अजून कुठला आजार तो डेंग्यू झाला तर किती खर्च येतो माहिती आहे का? फार खर्च येतो. त्याला इंजेक्शन्स भारी घ्यावे लागतात आणि 50,000-60,000 बिल होतं डॉक्टरकडे गेल्यावर. मग हे सगळं आपण जर स्वच्छता पाळली तर म्हणजे आपण गावातील लोक असो नाही तर शहरातील लोक असो, जबाबदारी सगळ्यांची आहे स्वच्छता राखण्याची. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः ज्यावेळेस आपण जातो, एस टी स्टँडला उभे राहतो, विक्रम स्टँडला उभे राहतो, तर त्या ठिकाणी अगोदरच थोडीशी अस्वच्छता असते. मग त्याच्यामध्ये आपण पण होतो, जाऊ दे ना, थोडा कचरा टाकून देऊ, तसं काही करायचं नाही. हां, ते चॉकलेटचं रॅपर खिशामध्ये ठेवून अत्यंत चांगली सवय. आता तुम्हाला तर ते आहेच, मी बघतो आपण आपली शाळा तर स्वच्छ आहे, पण हा मंत्र जो आहे तो आपल्या गावात, परिसरात, समाजात, शहरापर्यंत तो गेला पाहिजे. तुमच्या हातामध्ये स्वच्छतेचं शस्त्र आहे, मंत्र आहे. मी अजून थोडं अर्धा मिनिट घेतो. योगायोगाने मला परदेशामध्ये जावं लागलं, संधी मिळाली जाण्याची. आणि त्या ठिकाणी मी एका दुबई, हे तुम्ही ऐकलेलं आहे, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो देश, शहर, बऱ्याचशा जगातल्या अनेक कंपन्यांचे ऑफिसेस त्या ठिकाणी.
तिथं पाणी नाही आहे. काही काळ भारतातून पाणी तिकडे निर्यात होत होतं, पण त्यांच्याकडे डिझेल आणि पेट्रोलच्या खाली आहे. त्यामुळे समृद्ध आणि पैशावाला देश संख्येने अत्यंत कमी आहे, पण अत्यंत देखणं शहर, 10 लेनचे रस्ते आणि पाणी नसताना सुद्धा रस्त्याच्या फुटपाथला गार्डन तयार केलेली. तर कागदाचा कापता शोध सापडणार नाही. रेल्वे शहर आहे तसंच ते शहर आहे. त्या शहरालाच देशाचा दर्जा आहे. अत्यंत सुंदर देश. तिथे सुद्धा फार स्वच्छता आहे. आणि मग आपण जर ज्यावेळेस आपले नेते असतील, नेते मंडळी असतील, पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री, ही सगळी मंडळी ज्या वेळेस या परदेशामध्ये जातात त्यावेळेस तिथली स्वच्छता बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण ज्या देशाचं नेतृत्व करत आहोत तो देश सुद्धा अशा पद्धतीचा चांगला असावा, सुंदर असावा, आहे की नाही. आणि म्हणून त्यांनी आता हे सगळं राबवले. आज बरेचसे लोकप्रतिनिधी जातात सिंगापूर बघण्यासाठी की कसं ते शहर, जसं इंटरनॅशनल शहर, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो देश, ते शहर, तिथे अनेक ऑफिसेस आहेत आणि त्यांनी कसं ते छान मेंटेन ठेवलं आहे. तर भविष्यात तुम्हाला काय अवघड नाही की फार 3 तासावरती इथून पलीकडं अरबी समुद्राच्या पलीकडे गेलं की आपण त्या दुबई किंवा ते सिंगापूर पण 4-5 तासावरती. तर नोकरीनिमित्ताने आज आपल्या सिंगापूरमध्ये अनेक भारतीय लोक आहेत, दुबईमध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याला असं आपला जो भारत देश आहे सुजलाम सुफलाम जो म्हणतो ना आपण, तर त्याच्यामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून आपण जी प्रतिज्ञा घेतली आहे त्या प्रतिज्ञेतल्या प्रत्येक शब्दाला जागा लक्ष द्या. 100 तास, 2 तास, आठवड्यातले 2 तास नाही, तर एखादा तास तरी द्या. 2 तासापेक्षा जास्त वेळ द्यायला तरी चालेल. आणि असे 100 तास आपण करू. गावामध्ये आजोबा प्रेमाने सांगावं लागेल की आजीला पहिलं घरातून सांगायची सुरुवात करायची. आजीला सांगायची गरज नाही, आजी हुशारच असते. आधीच आपल्यालाच ते करावं लागेल की आपल्या वातावरणात कचरा करत असेल सांगावं लागेल की अरे असं जर जमा कचरा असा जमा करा, कचऱ्याचं नियोजन करा, यूट्यूबवरती सर्च करा. शहरात गेलात तर ओला कचरा, सुका कचरा 2 डबे कंपल्सरी ठेवावे लागतात, आहे ना. बघा शहरात गेल्यानंतर तुम्ही लक्षात आलं असेल आपल्या गावात कसं सगळा कचरा आपण एकत्रच करतो. म्हणजे गावाबाहेर आता कचरा डेपो तयार झाले, तर आपल्याला हे चित्र बदलावं लागेल. ते आपल्या हातात आहे. ठीक आहे. सगळ्यांना या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगली प्रतिज्ञा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दिली. नंतर त्या ठिकाणी आपण खरं तर आभार मानू आणि या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवित्रता की परिभाषा हम समझें और समझाएं. पवित्रता की परिभाषा हम समझें और समझाएं. वातावरण से अपने हम प्रदूषण दूर भगाएं.